मी डॉक्टर मिनीश जैन, रोगी हॉल क्लिनिक पुणे. बेसिकली आज जागतिक कॅन्सर डे आहे. 4 फेब्रुवारीला हा साजरा केला जातो आणि यावर्षी आय एम अँड आय विल अशी ही थीम आहे. हे जागृत करण्यासाठी थीम दिली जाते की आपण कॅन्सरला लढू शकतो, जिंकू शकतो. सगळ्यात महत्वाचं आज आपण बोलूया ब्रेस्ट कॅन्सर बद्दल, जो की आपल्या देशात अर्बनायझेशनमुळे वाढणारा कॅन्सर आहे. जर का आपण आपल्या देशातच बघितलं की रुरल पॉप्युलेशन आणि अर्बन पॉप्युलेशन, तर याच्यात ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण फार वेगळं आहे. रुरल पॉप्युलेशन मध्ये 70 पैकी एका स्त्रीला कॅन्सर आहे आणि तोच अर्बन पॉप्युलेशन मध्ये 18 पैकी एकाला आहे. अमेरिकेत 8 पैकी एकाला, युके मध्ये 10 पैकी एकाला असं हे प्रमाण आहे. आणि आपण युके आणि US ला गाठणार एक दिवशी, ज्या प्रकारे आपलं लाईफस्टाईल चालू आहे. लाईफस्टाईल म्हणजे काय? ब्रेस्ट कॅन्सर हा प्युअरली लाईफस्टाईल कॅन्सर पण म्हटला जातो. 5% ते 10% लोक जेनेटिक असू शकतात, म्हणजे ज्याला अनुवंशिकता आपण म्हणतो. पण बाकीच्या लोकांना हा कॅन्सर पूर्णपणे थांबवला जाणारा कॅन्सर आहे. काय करायला पाहिजे? आपण आपली लाईफस्टाईल बदलायला पाहिजे. म्हणजे ओबेसिटी सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आपलं जे जीवन आहे त्याच्यात BMI, बॉडी मास इंडेक्स 18 ते 25 मध्ये असावं. सर्वसाधारणपणे याला कसं बघायचं? जर का आपली हाईट 160 सेंटीमीटर आहे तर आपलं वजन 60 किलो असायला पाहिजे. आपलं वजन हाईट -100 असं ब्रॉकास फॉर्म्युला म्हणतात त्याला. हा सिंपल फॉर्म्युला आहे. दुसरे फॉर्म्युलाज असतात, BMI कॅल्क्युलेटर्स असतात, फोनमध्ये ते डाउनलोड करता येतात. दुसरं, आपल्याला जे चरबीवर्धक फूड आहे ते कमी केलं पाहिजे. म्हणजे फास्ट फूड आपण जितकं चावून खाणार, जितकं आपण कुठलंही रॉ फूड खाणार, जितकं रंगीत खाणार तेवढं चांगलं. जेवढं आपण प्रोसेस्ड खाणार ते सगळं वाईट. सो एनिथिंग विच इज नॉट कलरफुल, एनिथिंग विच यू आर गल्पिंग डाऊन इज नॉट गुड फूड. तर फास्ट फूड हे नको असावं. आपण नॅचरल खा, रंगीत खा, चावून खा, आणि जे आपल्याला शिकवलं गेले 32 वेळा चावून खा तसंच खा. तर त्याच्याने तुमचे तोंडातले सगळे सलायवा त्याच्यात मिक्स होऊन सगळे घटक त्यात जातात. 40% आपलं पचनक्रिया तोंडात असते, ती आपण अवॉइड करायला नको. दुसरं, करिअर ओरिएंटेड स्त्रियांना किंवा मुलींना असं सजेशन आहे की करिअरच्या मागे आपले जे मुलं बाळ करायची, फॅमिली कंप्लीट करायची इच्छा आहे ती लेट नका करू, ती कंप्लीट लवकर करा. ब्रेस्ट फिडिंग करा. दॅट ऑल्सो रिड्युसेस युअर चान्स ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. सो लवकर लग्न, लवकर मुलं. म्हणजे लवकरचा अर्थ असा नाही की 30-35, 25 ते 30 मध्ये फॅमिली कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. दुसरं, एक्सरसाइज रेग्युलर ठेवा. 40 मिनिटं व्यायाम. वॉकिंग इज नॉट एक्सरसाइज. तर रनिंग करा, सायकलिंग करा, झुंबा करा, डान्स करा. जितकं घामाघूम करू शकाल स्वतःला तेवढं करा. लीन अँड फिट राहण्याच्या मागे लागा. योग्य हेल्दी खा. हे सगळं ब्रेस्ट कॅन्सरला अवॉइड करण्याचे कारण आहेत. आणि इरेग्युलर हार्मोनल पिल्स बऱ्याच वेळेला मेन्सेस ऍडजस्ट करायला अवॉइड करायचे, घ्यायला नको. विच इज ऑल्सो आपण आपल्या शरीरात हार्मोन्सचे इम्बॅलन्स क्रिएट करतोय, तर ते अवॉइड केले पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींनी आपण कॅन्सर बऱ्यापैकी अवॉइड करता येतो. देर आर मेनी अदर रिझन्स, बट दीज आर मेन रिझन्स विच यू कॅन थिंक अबाउट. ब्रेस्ट कॅन्सर जर का झाला तर तो लवकर डिटेक्ट झाला पाहिजे. ब्रेस्टला सिंपल असतं, दर महिन्याला 5व्या दिवशी मेन्सेसच्या आरशासमोर जाऊन आपल्याच हाताने आपण ब्रेस्टला एक्झामिन करू शकतो. हे सिंपल युट्यूबवरही दिलेले आहेत की ब्रेस्ट कसं एक्झामिन करावं. आणि काही त्याच्यात आपल्याला ॲबनॉर्मॅलिटी सापडली, निप्पल आतमध्ये गेलेलं आहे, ब्रेस्टचं शेप चेंज झालेलं आहे, ब्रेस्ट पकर्ड असेल, लंप सापडत असेल, बगल्यात गाठी सापडत असतील, किंवा स्किन लाल झाली आहे, त्याच्यात कलर चेंज झालाय, तर ते इमिजिएटली डॉक्टरना दाखवून त्याच्यावरती आपण पुढची तपासणी करू शकतो. अर्ली ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तर तो क्युरेबल असतो. ब्रेस्ट कॅन्सर काय हा एका दिवसात घडत नाही. ब्रेस्ट कॅन्सर सर्वसाधारणपणे समजण्यासाठी, जर का ब्रेस्ट कॅन्सर 1 सेंटीमीटर झाला याचा अर्थ तो शरीरात 30 वेळा दुप्पट झालाय. याचा अर्थ तो कमीत कमी 6 ते 17 वर्ष आपल्या शरीरात राहिलेला आहे. एका डबलिंग, याला डबलिंग टाइम म्हणतो आपण. म्हणजे एकाचे 2, 2चे 4 अशी जेव्हा 30 वेळा होतात तेव्हा तो 1 सेंटीमीटर होतो.
आणि 30 डबलिंग नंतर 1 सेंटीमीटर, 40 डबलिंग नंतर सर्वसाधारणपणे पेशंट जगू शकत नाही. तर आम्हाला पेशंट जेव्हा 35-38व्या डबलिंगला सापडतात खूप लेट स्टेजला, तेव्हा त्यांना क्युअर करणं फार कठीण राहतं. जर का 1 सेंटीमीटरच्या स्टेजला आलेले कॅन्सर 95%-99% क्युरेबल आहे. पण तो जर का 4थ्या स्टेजला आला, पसरून आला आणि आपण दुर्लक्ष केलं, काय नाही त्याला इग्नोर केलं, रुटीन मॅमोग्राफी नाही केल्या, रुटीन आपण इव्हॅल्युएशन नाही केलं, स्वतःची काळजी नाही घेतली, तर आपण तो कॅन्सर मोठ्या अवस्थेत आणतो आणि मग प्रत्येक कॅन्सरला क्युअर करणं शक्य होत नाही. आणि त्याच्यावर आपला खर्च वाढतो, त्रास वाढतात, किमोथेरपी असते. छोट्या कॅन्सरला बऱ्याच वेळेला किमो लागत नाही, नुसती सर्जरी केली तरी ट्रीटमेंट त्याच्या संपून जातात. सो अ लॉट ऑफ इट कॅन बी अवॉइडेड जस्ट बाय अवेअरनेस. आणि हा उद्देशच आहे की लोकांना अवेअर करणे, नॉट स्केअर. देयर इज अ डिफरन्स. अवेअरनेस म्हणजे जागृत करणे, घाबरून टाकण्यासाठी मी बोलत नाहीये. मी बोलतोय की तुम्ही त्यातनं जागृत व्हा, घाबरू नका, त्याला फेस करा. समजा आजार आलाच आहे तर लढावं तर लागणारच आहे. बघितल्याने आजार होत नाही, बघितल्याने आजार लवकर डिटेक्ट होतो, लवकर डिटेक्ट झाला तर तो क्युअर होऊ शकतो. इग्नोर केल्याने तो वाढून जातो, वाढल्याने त्याला ट्रीटमेंट करून क्युअर करणे कठीण होऊन जातं. ते सिंपल स्टेप्स फॉलो केल्या तर ब्रेस्ट कॅन्सर हा काही डिफिकल्ट आजार नाही आहे. आणि त्याला खूप पद्धती आल्या आहेत ट्रीटमेंटच्या. सर्जरीज आहेत, रेडिएशन आहे, किमो आहे, हार्मोनल आहे, इम्युनोथेरपी आहे, टार्गेटेड थेरपीज आहे, टार्गेटेड हार्मोनल थेरपीज आहे. तर इव्हन 4थ्या स्टेजला गेलेला आजार सुद्धा आजच्या डेटला 50% लोक हे 5 वर्षाच्या पुढे, 30% लोक हे 10 वर्षाच्या पुढे सहज जगू शकतात. म्हणजे इव्हन इन ऍडव्हान्स स्टेज. अर्ली स्टेजला तर क्युअरच आहे. सो यू शुड नॉट बी स्केर्ड. You should not be afraid of cancer, and you should not be afraid to discuss cancer. You should just say, I am and I will. If it is there, just knock it off. म्हणजे लोक नेहमी सिंपती दाखवतात, पण सिंपती न दाखवता त्यांना ऍज अ नॉर्मल ऍक्च्युअली लोकांनी सिंपती दाखवण्यापेक्षा पेशंटला स्वतःला जर का समज आली. माझं नेहमी म्हणणं आहे की तुमचे बटन, रिमोट बटन दुसऱ्यांकडे नको. कोणी तुम्हाला बटन दाबलं आणि तुम्ही हसलात आणि त्याने तुम्हाला रडवलं असं नकोय. मी कसं दिसतो किंवा मी काय आहे हे मला माहित पाहिजे. आय शुड नॉट बी कंट्रोल्ड बाय अदर्स. कॅन्सर पेशंटला हे समजलं पाहिजे. जेव्हा कॅन्सर होतो ना, हे आपल्याला जगातलं सगळ्यात जास्त ज्ञान देणारा आजार आहे. कारण त्यावेळेला आपण पूर्णपणे जागृत होतो आणि बऱ्याच वेळेला यावेळेला आपल्याला कळून येतं की आपल्याबरोबर कोण लोक उभी आहेत आणि कोण आपली लोक आहेत. आपल्याबरोबर प्रत्येकाबरोबर साधारणपणे फक्त 4 लोकच आहेत जी त्यांची खरी आहेत. आणि ती जाणीव करून देणारा आजार म्हणजे कॅन्सर. तो पूर्णपणे आपल्याला जागृत करतो. माझे बरेच पेशंट मला येऊन सांगतात कॅन्सर झाल्यामुळे आम्ही, आज सकाळीच मला एक पेशंट येऊन भेटले. ते मला म्हटले की 4 वर्षापूर्वी मला ब्रेस्ट कॅन्सर झाला. तोपर्यंत आम्ही काय खात होतो, कसं जगत होतो याचा आम्हाला भान नव्हता. पण त्यानंतर आम्ही स्वतः भाज्या उगवायला लागलो, शेतात जाऊन राहायला लागलो, आनंदी राहायला लागलो. आमची मुलं आता 5 वाजता उठतात, व्यायाम करतात, ते नॅशनल प्लेयर्स व्हायला लागलेत आणि आमचं आयुष्य पूर्णपणे बदललंय. सो इट इज ऑल अप टू अस की आपण त्याला ऑब्स्टॅकल म्हणून घेतोय का अपॉर्च्युनिटी म्हणून घेतोय. आणि लोकांनी आपल्याला काय बोलले किंवा काय होतंय, मी केस गेले तर लोक काय बोलतील, कोणी तुम्हाला मदत करायला येत नाहीये. त्यामुळे ते काय बोलतील याच्याशी काहीही महत्व नाही. जी लोक आपल्या बरोबर उभी आहेत, आपल्या घरची आहेत, जे आपल्याला मदतीला खरं उभी आहेत, त्यांना जर का तुम्हाला बघून आनंद आहे की तुम्ही चांगलं फाईट करतायत, चांगलं राहतायत, चांगलं होत आहेत, ते तुमच्या केसांकडे बघत नाहीयेत, ते तुमच्या दिसण्याकडे बघत नाहीयेत, ते तुम्हाला बघतायत. आणि हा फरक आहे. बाहेरचे लोक जेव्हा बघतायत ते तुमची मजा घेण्यासाठी बघतायत, कसे दिसतात, मग ते येतात, अरे हे काय झालं, मग लोकांना वाटतं की मला खरंच काहीतरी झालंय. सी, डू नॉट गिव्ह इम्पॉर्टन्स टू देम, गिव्ह इम्पॉर्टन्स टू युअरसेल्फ. युअर इम्पॉर्टन्स इज की मला माझी फाईट कम्प्लीट करायची आहे, मला माझ्या आजाराला संपवायचंय आणि माझे केस परत येणार आहे, विच इज. आणि आपण कोणाचं वाईट केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला वाईट
मानून घेणे किंवा वाईट वाटण्याचं काही कारण नाही. आपण स्वतःच्या युद्धाला लढतोय, आपण एक चांगल्या शूरवीर सैनिकासारखं लढतोय, त्यामुळे त्याला वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. हा काही सांगून येणारा आजार नाहीये, कोणालाही होऊ शकतो आणि झाला तर त्याला फेस करा. कितीतरी लोक आहेत ज्यांनी याला केस गेल्यानंतर, कितीतरी हिरोईन्स आहेत, मी त्यांच्या नावा नाही घेत, पण दे फ्लॉन्टेड आउट की त्यांचे केस गेल्यानंतर त्यांनी ती स्टाईल केली. आणि मला एक आठवतं, माझी एक पेशंट होती, तिचे केस खूप लांब होते, ती म्हणजे हेअर ऑइलची ऍड करायची, पण केस गेल्यानंतर शी वॉज व्हेरी कम्फर्टेबल इवन फ्लॉन्टिंग हर बॉल्डनेस. आणि ते म्हटले की मी जशी आहे तशी मी आनंद आहे. सो शी वॉज सो कम्फर्टेबल अँड दिस इज 20 years बॅक. सो इन दोज डेज वी वेअर अ लिटल स्केप्टिकल की हे कसं जाणार, एवढे मोठे मॉडेल आहेत, पण शी वॉज जस्ट गोइंग आउट हॅपी. आणि दॅट शुड बी ॲटिट्यूड ऑफ लाईफ. यू शुड नेव्हर बी बॉदर्ड अबाउट एनीबडी. स्वतःच काळजी घ्या, स्वतःबरोबर आनंदी राहा, स्वतःचे सगळे बटणं आपल्याकडेच ठेवा. कोणी आपल्याला रडवणे हसवणे शक्य व्हायला नको. आपल्यालाच कळायला पाहिजे की आपण हे का करतोय. एकदा तुम्हाला कळालं ना की मी हे कशासाठी लढतोय, की व्हॉट इज माय एम, माझ्या मुलांसाठी आहे, माझ्या पतीसाठी आहे, माझ्या फॅमिलीसाठी आहे, स्वतःसाठी आहे. इट मे बी एनी रिझन. वन्स यू अंडरस्टँड युअर रिझन, जस्ट स्टिक ऑन टू इट. डोंट बी वरीड अबाउट व्हॉट पीपल विल से अबाउट थिंग्स. हेअर लॉस, नेल काळे झाले, चेहरा काळा झाला, हे सगळं टेम्पररी आहे. आपण असणे आणि दिसणे याच्यात फरक असतो. आपण असलो तर त्या दिसण्याला महत्व आहे. सो आपण जेव्हा अस्तित्वाची लढाई लढतो तेव्हा दिसण्याची लढाई लढायची नसते. थँक्यू. सर, तुम्ही हेड अँड नेक मध्ये पण स्टडी केलाय नेक कॅन्सरचा, तर त्या संदर्भात काय सांगाल? हेड अँड नेक कॅन्सर कसा होतो? हेड अँड नेक कॅन्सर भारतात आपण एक गड आहे. आपल्या देशात सगळ्यात जास्त हेड अँड नेक कॅन्सर हा तंबाखू सेवनमुळे आहे. आणि तंबाखू आपल्या देशात म्हणजे लहान मुलं, आता शाळेतली मुलं सुद्धा तंबाखू गुटखा खायला लागली आहेत. आणि सिगरेट पिताना आपण आई वडिलांपासून किंवा आपल्या टीचर्स पासून दूर राहणार, पण तंबाखू खाताना लोक लपवून तोंडात पुडी टाकणार, ते देताना सुद्धा घरात तो एक दुसऱ्यांना देणार, आणि विच इज कन्सिडर्ड ॲज अ नॉर्म. आपल्या इथे बऱ्याच वेळेला लोक एक दुसऱ्याला शेअर करतात. सिगरेट तरी लपवून पितात भारतात, पण तंबाखू बिंदास खातात, शाळेत खातात, वर्गात खातात, कॉलेजमध्ये खातात, टीचर समोर खातात. आणि त्यामुळे आपण तंबाखूचं सेवन थांबवलं पाहिजे. 80 to 90% ऑफ कॅन्सर इज डिरेक्टली रिलेटेड टू टबॅको, च्युईंग टबॅको, स्मोकिंग टबॅको. आणि आता तर हुक्का आणि असे बार सुरू झालेत की तिथे गेल्यानंतर जर काही केलं तर यू आर कूल. तर मला वाटतंय की हा पूर्णपणे अवॉइडेबल कॅन्सर आहे. हेड अँड नेक फार कमी कॅन्सर यातला नॉन स्मोकर्स मध्ये होतो, किंवा पॅसिव्ह स्मोकर्स किंवा स्मोकर्स मध्येच जास्त करून होतो. पण नॉन म्हणजे मिश्री सुद्धा एक तंबाखूच आहे. स्त्रियांना वाटतं मी मिश्रीच लावते, तर मिश्री इज ऑल्सो टबॅको. सो वेदर यू आर च्युईंग टबॅको, snuffing tobacco, applying tobacco or smoking tobacco in any form is cancerous. आणि तो अवॉइड केला पाहिजे. हेड अँड नेक कॅन्सर मध्ये बऱ्याच वेळेला आपला चेहरा विद्रूप होतो, रेडिएशन्स द्यावे लागतात, खूप त्रास होतो, खाण्यापिण्याचे हाल होतात आयुष्यभर. आणि आपण पैसे देऊन हे आजार घेतलेले आहेत. आपण त्या पहिले विकत घेतोय तंबाखू आणि तो आजार आपल्या शरीरात टाकतो. आपण जे पेरतो तेच उगणार आहे. तर आपण स्वतःला घडवतोय 3 गोष्टींना: आपले विचार, आपला आहार आणि आपले आचार. आपण कसं व्यायाम करतो, तर आपण जे पेरतोय, आपण पेरताना आपले विचार जर कमी पडणार तर नक्की पडणार. आपण आहारमध्ये तंबाखू, सिगरेट, दारू, स्मोक्ड फूड पण भरपूर खातात लोक. ते सगळं बार्बिक्यूज किंवा हे हुक्का वगैरे असे जे प्रकार आहे. आणि अल्कोहोल अँड टबॅको, तुम्हाला आश्चर्य होईल की 4000 केमिकल्स आहेत स्मोक टबॅको मध्ये, 60 कार्सिनोजेन्स आहेत. आणि परत वरतून आपले येणारे म्हणजे व्हेकल्सचं कार्बन, हे कार्बन, आपलं लाईफस्टाईलचं स्ट्रेस, हे सगळं ऍडअप होतं. नुसतं सिगरेट आणि अल्कोहोल असलं तरी त्याचे प्रमाण कितीतरी पटीने वाढतं. म्हणजे जे लोक तंबाखू खाऊन दारू पितात त्या लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढलेले असतात.
सो दीज आर ऑल ॲडिटिव्ह स्टफ्स. हे सगळे अवॉइडेबल आहेत आणि हे अवॉइड केलंच पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला ते लक्षात येत नाही. कॅन्सर झाल्यावर लक्षात येतं, त्याच्यात आपले 3, 5, 10 लाख रुपये जातात. आपला चेहरा विद्रूप होतो, आपली फॅमिली अफेक्ट होते, आपल्या बरोबरचे लोक अफेक्ट होतात आणि जर का आपण वाचू नाही शकलो तर आपल्यावरती डिपेंडंट कितीतरी लोक अफेक्ट होतात. आणि जनरली हे पुरुषांमध्येच असते आणि वर्किंग क्लासमध्येच असते. सो दिस इज समथिंग व्हेरी व्हेरी सिरियस फॉर आवर कंट्री. वी शुड अवॉइड इट. अँड दिस इज 40% ऑफ हेड अँड नेक कॅन्सर. म्हणजे 40% ऑफ कॅन्सर इज हेड अँड नेक. ओके. 80% ऑफ दॅट इज रिलेटेड टू टोबॅको. सर, निर्व्यसनी लोकांना कशामुळे होतो तो कॅन्सर? निर्व्यसनी लोकांना शार्प टूथ आहे किंवा त्यांना व्हायरसेसमुळे किंवा ओरल हायजीन पुअर ठेवली तर. आणि यावर उपाय काय आहेत? बेसिकली अवॉइड कॅन्सर. कॅन्सर झाला तर त्याला ऑपरेशन, रेडिएशन, किमोथेरपी, इम्युनोथेरपी असेच सगळे इलाज असतात. आणि प्रत्येक हेड अँड नेक कॅन्सर वाचेलच असं नाहीये. हेड अँड नेक कॅन्सरमध्ये, टंग कॅन्सरमध्ये 30 ते 40% लोकांना वाचवता येत नाही. सो इट इज अ व्हेरी सिरियस कॅन्सर.